थंडीमध्ये मुळा खायला खरंच भारी असतं. शरीरासाठी आपल्या चांगलं असतं. म्हणून अहो भरपूर मुळा खातात. मला तर आवडत नाही. पण म्हटलं चला आज मुळ्याचं काहीतरी वेगळं बनवूया. म्हणून मी पराठा बनवायचं ठरवलं होतं. पण अहो बोलले, "बाई मला पराठा वगैरे काय नको. बनवणार तर चटणी बनव." आता मुळ्याची चटणी मी कधीच बनवली नव्हती. त्याला म्हटलं यूट्यूब आहेच आपल्यासाठी. यूट्यूबवरती व्हिडिओ बघून रेसिपी बनवायला घेतली. इथं मी तव्यावरती एक 5-6 मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसूण चांगला भाजून घेतला. त्यानंतर थोडे शेंगदाणे भाजून घेतले. मुळा मी बारीक चिरून खलबत्त्यात ठेचून घेतला होता. तुम्ही तो किसणीने किसून पण घेऊ शकताय. त्यातलं पाणी काढायची काही गरज नाही. तुम्हाला जास्त वाटलं तर पाणी पिळून काढू शकताय. हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण भाजलेलं हे सगळं घेतलं. मुळा बारीक चिरून ठेचून घेतला होता. त्यातच टाकून सगळं पुन्हा ठेचून घेतलं. जेवढं होता येईल तेवढं बारीक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तव्यावरती 2 चमचे तेल टाकलं. तेलामध्ये ठेचलेलं सगळं टाकून घेतलं आणि मुळ्यातलं पाणी सुकेपर्यंत परतून घेतलं बारीक गॅसवरती. वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि भाकरीसोबत खाल्लं. खूप छान झाला होता खरडा.